विजय वडेट्टीवारजी, विरोधी पक्षनेता जयंत पाटील, रणजित सावरकर, संजय सावकारे, बालाजी कल्याणकर, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, भास्कर जाधव, नारायण कुचे, बच्चू कडू, प्रकाश सोळंकी, विश्वजित कदम, समीर कुनावार, आशिष जयस्वाल, राजेश टोपे, प्रशांत बम, सुमनताई पाटील, उदय सिंग राजपूत, विनोद अग्रवाल, अशोक चव्हाण, हरिभाऊ बागडे, दीपक चव्हाण, रमेश बोरनारे, सुरेश वरपुडकर, श्वेता महाले, प्राजक्त तनपुरे, सुहास कांदे, अमित जनक, बबनराव लोणीकर, दिलीप बनकर, कैलास पाटील, जितेश अंतापूरकर, प्रणिती शिंदे या सदस्यांनी अतिशय महत्त्वाच्या अशा अवकाळी आणि गारपीट, अतिवृष्टी या सर्वच विषयांवर चर्चा केलेली आहे महत्त्वाची। एकंदर आपल्या बळीराजाच्या समस्या संदर्भात सभागृहामध्ये गेल्या आठवड्यात 3 दिवस सविस्तरपणे चर्चा झाली आणि मगाशी मी म्हणालो विरोधी पक्षनेत्यांचं पण नाव घेतलं, आपणही या चर्चेची सुरुवात केली आणि बाकी सर्व सदस्यांची नावही मी घेतली। या सर्व सदस्यांच्या चर्चेतून अनेक मुद्दे पैलू समोर आले, त्यामुळे मी सर्व सहभागी झालेल्या सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या चर्चेदरम्यान विरोधी पक्षातील काही सदस्यांनी सरकारवर टीका देखील केली, आरोप केले, काहींनी आपल्या सभागृहात मुद्दे मांडले, काहींनी विधान भवनाच्या पायऱ्यावर देखील आणि चॅनलच्या कॅमेरा समोर देखील आरोप केले आणि काही जण अचानक मोर्चामध्ये प्रकट होऊन सरकारवर देखील तिथेही आरोप केले। आरोप करायचं काम विरोधी पक्ष नेता नाही, विरोधी पक्ष करत असतो, त्यांच्यावर डायरेक्ट मी सांगत नाही, ते काय विरोधाला विरोध म्हणून ते करत नाहीत। कधी मुद्दे असतील, जेव्हा विरोधी पक्ष कशाला आहे की सरकार जेव्हा कुठंतरी बाबा कमी पडत असेल, सरकार काय चुक बाबा बरोबर ना, सरकार चुकत असेल तर नक्की विरोधी पक्ष नेत्यांनी त्यावर बोललं पाहिजे आणि सरकार जर चांगलं काम करत असेल तर सरकारची पाठ थोपटली पण पाहिजे, असं विरोधी पक्ष नेत्याचं काम। मी विरोधी पक्ष नेता होतो, केवळ विरोधाला विरोध म्हणून कधी या सभागृहामध्ये कोणी काम केलेलं नाही आणि त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी आहे, नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत, मदत कधी वाटणार, असे अनेक प्रश्न त्यावेळेस विचारले गेले, आरोपही केले गेले। की मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितोय, मी नेहमी सांगतो आरोपांना मी कामातून उत्तर देईन। आरोपाला ज्या पद्धतीने खालच्या पातळीवरचे आरोप या ठिकाणी आपण सभागृहात नाही गेले 1.5 वर्ष 1.25 वर्ष आपण पाहतोय की पातळी सोडून देखील आरोप प्रत्यारोप होऊ लागले। हे आपलं काय महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे, हे महाराष्ट्राचं कल्चर नाही आहे आणि ही परंपराही नाही आहे। परंतु असो, मी नेहमी सांगतो की मी आरोपांना कामातून उत्तर देईन आणि मी ते कामातून उत्तर आजही या ठिकाणी त्याचप्रमाणे देतोय की गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईला आम्ही विरोधी पक्षनेते अवघ्या महिन्याभरामध्ये सुरुवात केलेली आहे आणि नोव्हेंबर डिसेंबर मधल्या अवकाळी पावसाचं गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास 100% पूर्ण झाले। 32 जिल्ह्यापैकी 26 जिल्ह्यांचे पंचनामे जे आहेत ते 100% पूर्ण आहेत। परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यातले पंचनामे थोडेफार बाकी आहेत। 9,75,059 हेक्टर बाधित क्षेत्र झालेला, अवकाळीसाठी अंदाजे 2,000 कोटींची नुकसान भरपाई देखील या ठिकाणी देय आहे। जसे जसे पंचनामे होतील तसतसा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा होईल। किंबहुना विरोधी पक्षनेत्यांना मी सांगू इच्छितो की आजच मी होतो, दोन्ही विरोधी दोन्ही उपमुख्यमंत्री होते, आमचे मंत्रिमंडळातील सहकारी होते, काही सिंबॉलिक चेक देखील आम्ही आता त्यांच्या डीबीटीने आता पैसे जातील, जमा होतील, पण सिंबॉलिक त्या ठिकाणी त्यांना चेकचं वाटप देखील केलेलं आहे
आणि त्या शेतकऱ्यांची ते नावंही आहेत: गोविंद डांगरे, राघो आकरे, सूर्यभान डांगरे, श्रीकांत किरपान, योगेश पत्रे, अंकित चामट, धर्मपाल तेलंगराव, शरद किरपान, देवनेनी, सुदेश चव्हाण, नत्तू चकोले, कवडू नाकाडे, प्रभाकर नागपुरे, सुरेश पोटभरे. असं या लोकांना आता आम्ही ज्यांचं नुकसान झालंय, पंचनामे झालेले आहे, त्यांना सिंबॉलिक चेक दिले. आता आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं डीबीटीने त्यांच्या पैसे खात्यामध्ये जमा आता तातडीने होतील.